नारेगाव बनतंय परप्रांतीयांचे अड्डे. पोलीस पडताळणीशिवाय हजारो कामगार शहरात. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना लपवण्यासाठी नारेगाव सेफ झोन बनल्याची चर्चा. बेकरी मालकाच्या आश्रयामुळे प्रशासनाचे नियम धाब्यावर. पोलीस यंत्रणा गप्प का? छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसर सध्या एका अत्यंत गंभीर कारणामुळे चर्चेत आलाय. शहरातील अनेक बेकरी व्यवसायांमध्ये पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमधून मोठ्या प्रमाणावर आलेल्या परप्रांतीय कामगारांची नियुक्ती करण्यात आल्याचं समोर येत आहे. मात्र या कामगारांची कोणतीही पोलीस पडताळणी, कॅरेक्टर व्हेरिफिकेशन किंवा अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे का, हा मोठा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नारेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर बाहेरील व्यक्ती राहत असून त्यांची कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा परिसर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जपवण्यासाठी सेफ झोन बनत चालल्याची भीती व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे अनेक बेकरी मालकांकडून अशा परप्रांतीय कामगारांना राहण्याची आणि कामाची सोय करून दिली जात असल्याचा आरोप होत आहे. काही ठिकाणी तर कामगारांची संख्या मोठी असताना सुद्धा स्थानिक पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नसल्याचं बोललं जात आहे. नियमानुसार परराज्यातून येणाऱ्या कामगारांची माहिती, ओळखपत्र, राहण्याचा पत्ता आणि पोलीस पडताळणी करणं बंधनकारक असताना संबंधित नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचं दिसून येत आहे. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षा आणि भविष्यातील संभाव्य गुन्हेगारी घटनांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालेत. नारेगाव परिसरातील सर्व बेकरी व्यवसायांची तात्काळ चौकशी करा. परप्रांतीय कामगारांची पोलीस पडताळणी अनिवार्य करणे. अनधिकृत वास्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. नियम मोडणाऱ्या बेकरी मालकांवर गुन्हे दाखल करा, अशी आता नागरिकांची संतप्त मागणी आहे. नारेगाव परिसरात नेमकं काय सुरू आहे? पोलीस प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करतंय का, असा मोठा सवाल उपस्थित होतोय. या प्रकरणातील संबंधित बेकरी व्यवसाय, परप्रांतीयांची संख्या आणि स्थानिक पातळीवरील धक्कादायक माहिती पुढील भागात उघड केली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झुंजार जनता न्यूज, छत्रपती संभाजीनगर.